नमस्कार. आज आपण करणार आहोत सिमला मिरचीची भाजी टिफिनसाठी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे: सिमला मिरची घेतलेत 5-6, डाळवं, शेंगदाणे, कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण, हळद, तिखट लाल व मसाला थोडा घेतला आहे, मीठ. प्रथम आपण काय करू, मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. डाळवं, खोबरं, लसूण आणि आलं गरम करून घेऊ. थोडं परतून घेऊ, नंतर मिक्सरमधून काढू. आता हे आपलं परतणं झालेलं आहे. खोबरं ते थोडंसं लालसर झालेलं आहे. आता मिक्सरमधून काढून घेऊ. आता आपण हे सगळे जिन्नस एकत्र केलेले आहेत, मिक्सरमधून पेस्ट करून घेऊ त्याची. आता आपला हा मसाला तयार आहे. मिरची थोडीशी बारीक करून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, चमचाभर तेल गरम करण्यासाठी. ही मिरची मीठ घालून आपण परतून घेऊ. मीठ थोडं घालते. पूडमध्ये मीठ घातलेलं आहे आपण. थोडं 5 मिनिट परतून घेऊ आपण. कोणतीही भाजी करताना मंद आचेवर भाजी केली की चविष्ट होती, मऊ होती. आता आपलं हे मस्त खरपूस असं परतून झालेलं आहे. आता आपण मसाला टाकू. यामध्ये आपण केलेला तयार. कमी जास्त प्रमाणात टाकू शकता. तिखट घातलं तरी चालेल. लहान मुलासाठी करायचं असेल तर न घालता करायचं. वास खूप खमंग येतोय. एकदा घरी अवश्य करून पहा. थोडंसं पाणी टाकूत आपण. मंद आचेवर आता 5 मिनिट झाकून ठेवू. आता आपले 5-7 मिनिट झालेले आहेत. भाजी तयार आहे. तेल पण सुटलेलं आहे. आता मी हे सर्व करते. तेल पण सुटलेलं आहे. अशाच प्रकारे भरली वांगी, भेंडी, तोंडली भाजी करू शकता. एकदा घरी अवश्य करून पहा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.